स्वरूप ओळखता येते, तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळांची लक्षणे तुम्हाला पण काळांची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाही. ओळखता येत नाहीत. प्रश्न आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. तुम्हाला आणि मला एक सवाल आहे, त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला आणि मला परमेश्वरचं वचन नव्या करारामध्ये काही गोष्टी शिकवत आहे आणि तो म्हणत आहे की तुम्हाला काळाची लक्षणं जैविकरित्या आम्हाला समजतं की आता खूप गरम होतोय, उकाडलं जातंय, आता 100% पाऊस येणार आहे, गार वारा सुटलाय, थेंबाचा पत्त्या नसतो, पावसाचा पत्त्या नसतो. परंतु जर का एकदा गार वारा आलं, हवामान बदललं, वातावरण ढगाळ झालं का आपण लगेच पावसाचा अंदाज काढतो. तशाच प्रकारे बऱ्याचशा गोष्टीचा आम्ही अंदाज काढतो. परंतु परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्याविषयी मात्र आम्ही अंदाज काढत नाही. बऱ्याच अंश म्हणतो की आता पानाची झड व्हायला लागलेली आहे, आता पानं गळून पडायला लागलेली आहेत, आता नक्की पानं गळल्यानंतर वसंत ऋतू येईल, पुन्हा एक वार पालवी फुटेल, पुन्हा एक वार ते झाड टवटवीत होईल. ह्या सगळ्या गोष्टी प्रिय तुम्हाला आणि मला या समाला समजतात, दिसतात, जाणून घेतो. आम्हाला त्याचं प्रकटीकरण होतं, आम्हाला त्याचा अर्थ समजतो. मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो येणाऱ्या दिवसामध्ये, वेळेमध्ये, समयामध्ये तो येणार आहे. सध्याच्या काळाचे लक्षण आम्हाला समजणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून मार्क शुभवर्तमानामध्ये अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 15 मध्ये देवाचा सेवक त्या ठिकाणी लिहित आहे. आपण पाहूया. काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ देवाचं राज्य जवळ आलं आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा. काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलं आहे, म्हणून पश्चाताप करा. पण तो आज अनेक लोक म्हणतात देवाचं राज्य आम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकतोय, देवाच्या राज्यातच आम्ही जगत आहोत. परंतु ही आपली एक मनातली एक भावना आहे की आम्ही देवाच्या राज्यात जगत नाही. तर आम्ही कुठं जगतो माहिती का तुम्हाला? आम्ही जगतो जगामध्ये, आम्ही जगतो या भूतलावर दिसणाऱ्या गोष्टीमध्ये, आणि त्या गोष्टीपासून संरक्षण म्हणून आम्हाला काही चिन्ह दिसतात आणि आम्ही त्याची सुरक्षा बाळगतो. परंतु परमेश्वराचं राज्य जवळ आलेलं आहे. मग आनंदाचं, हर्षाचं, उल्हासाचं, सुखाचं जीवन जगत असताना आम्ही नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या काळामध्ये, ह्या वेळेमध्ये, या समयामध्ये एक न्यायाधीश बनून येणार आहे. तो न्याय करण्यासाठी येणार आहे. आम्ही इतक्या दिवस जी काही मजुरी, जे काही कामगिरी केली, जे काही काम केलं, जगातला असो, आत्मिक असो, धार्मिक असो, प्रचाराचा असो, सेवेचा असो, कुठल्याही प्रकारचं काम करीत असताना आम्ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून काय चांगलं आणि काय वाईट केलं या प्रत्येकाचा हिशोब तुम्हाला आणि मला प्रत्येकाला द्यायचा आहे. आणि म्हणून तो न्यायाधीश बनून येणार आहे. मग त्या समयाला आम्हाला कशा प्रकारची तयारी करायला पाहिजे? मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 15 मध्ये लिहित आहे की तो काळाची पूर्णता झाली आहे. आता काळ पूर्ण होत चाललेला आहे. पहिला काळ, एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ, आणि आता अर्ध्या काळातलाही काळ संपत आलेला आहे. जुन्या करारामध्ये आम्ही पाहिलं, दानिएलच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 25 मध्ये तो म्हणत आहे की एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ, एक समय, दोन समय आणि अर्धा समय. आज प्रिय देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या अर्ध्या काळामध्ये, अर्ध्या समयामध्ये, म्हणजे अर्ध्या दिवसामध्ये, आणि ते पण काळाची पूर्णता म्हणजे एंडिंगच्या दिवसामध्ये. माहित नाही किती वर्ष असतील, माहित नाही किती महिने असतील, माहित नाही किती आठवडे असतील, माहित नाही किती दिवस असतील, माहित नाही किती घंटे असतील, कारण परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि मग ह्या काळाचे लक्षण आम्ही ओळखणं खूप गरजेचं आहे. आज अनेक लोक काळाचे लक्षण न ओळखता बिनधास्तपणे जीवन जगत आहेत. आणि मग ह्या जीवन जगत असताना येणारे बंधन जोखडं तुमच्या आणि माझ्यासाठी एक अधोलोकाचा भार निर्माण करीत आहे. अधोलोकाचं ओझं आम्ही घेऊन चालत आहोत. आज अनेक लोक जीवन जगत आहेत, त्यामध्ये ख्रिस्ती भाऊ बहीण, आई वडील, याजक, पास्टर, फादर लोक देखील आहेत की ते ओझं घेऊन चाललेले आहेत. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड घ्या आणि तुम्हाला मी विसावा देईन. पण तो आज प्रत्येक जण जगामध्ये विसावा पावण्यासाठी त्यांच्या पापाचा भार वाहत आहे.
आणि पापाचा भार वाहत असताना आम्ही ही काळाचं लक्षण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस भार खूप होतो, ज्यावेळेस ओझं भरभक्कम होतो ना, त्यावेळेस आम्ही काय करतो, कुठंतरी विसावा घेतो. जुन्या काही दिवसापूर्वी आमच्याकडे डोंगराळ भागामध्ये ज्यावेळेस अशाच समयाला समजा नाताळाच्या आसपास डोंगरातला हिरवागार चारा ज्यावेळेस वाळायला लागतो आणि मग त्या ठिकाणी त्या पेंढ्या कापल्या जातात आणि त्या डोंगरावरून आणण्यासाठी पहिल्या जरा काही दशकामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रॅक्टर वगैरे काही नव्हता. गाडी बैलाला सुद्धा जागा डोंगरात जायला नव्हती. मग काय करायचे, जे म्हातारे वयस्कर आमचे पूर्वज आहेत ते काय करायचे, पेंढ्या बांधायचे आणि भार घेऊन डोंगरावरून गावामध्ये यायचे. आणि डोंगरावरून येत असताना तो भार इतका काय भक्कम राहायचा आणि डोंगराची पावलवाट चालत असताना तो इतका काही जड व्हायचा, तर कशाबेशा करून निम्म्या रस्त्यात आणल्यानंतर त्या ठिकाणी एक विसावा दिला जायचा. त्या ठिकाणी ते ओझं टेकावल्या जायचं, त्या ठिकाणी तो भारा ठेवल्या जायचा, तिथं थोडासा विश्राम केला जायचा, परत तो भारा घेऊन परत आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचवायचा तिथं पोहोचवल्या जायचा. आजही लोक तसंच करतात. भले मोठं डोंगर आहे जगातला आणि त्या जगातल्या डोंगरामधून भरते गबाळ गोठोड बांधून आज डोक्यावर घेऊन निघलेले आणि जर येता येता इतका काय तो जड झालेला आहे, पडत आहेत, झडत आहेत, आपटत आहेत, डोकं फोडीत आहेत, पाय गुडघे सगळं फुटून होत, परंतु विसावा नाही. येत असताना कुठेतरी विसाव्याच्या स्थानाला थांबतात, परंतु त्या ठिकाणी विसावा मिळत नाही. आणि म्हणून मी एक विसाव्याचं स्थान तुम्हाला सांगतो. परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय, अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. जगासारखा नाही, जगातला विसावा थोडा वेळ आहे, पण तो विसावा आम्हाला अधोलोकात मिळेल. जगातला विसावा, जगातलं सुख, जगातलं चैन, जगातले लक्षण थोडा वेळ आहेत, पण त्याच्यामधून जर सुटलो नाही तर ते आम्हाला अधोलोकामध्ये दिसते, नरक राज्यामध्ये दिसते. तुमचं आणि माझं जाणं त्या ठिकाणी होऊ नये, तुमचा आणि माझा विश्राम त्या ठिकाणी होऊ नये, तुमचा आणि माझा विसावा त्या अधोलोकामध्ये होऊ नये, त्या नरक राज्यामध्ये होऊ नये, कारण तिथं विसावा पावले जाईल. मग स्वर्गाच्या राज्यात काही लोक विसावा पावतील, सुखलोकात काही लोक विसावा पावतील, परंतु काही लोक जे काळाची लक्षणं ओळखणार नाही, जे काळाला ओळखणार नाही, ज्या युगाला ओळखणार नाही, जे वेळेला किंमत देणार नाही, ज्या समयाला ओळखणार नाही, जो काही लाभ, जो काही वेळ परमेश्वरने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, त्या जीवनामध्ये जर आम्ही पश्चाताप जर करणार नाही तर निश्चित अर्थाने प्रिय ह्या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून मत्ती 16:3 आम्ही पदे पाहिलं की काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येतात. कशा प्रकारे तुम्ही ओळखता की एखाद्या झाडाचा पाला पडायला लागल्यानंतर लगेच म्हणता तुम्ही आता कुठला ऋतू येणार आहे, थोडीशी गार झुळूक आली की पाऊस येणार आहे, थोडस गरम झालं का आता उन्हाळा सुरू होतोय की काय, थोडीशी झिमझिम चालू झाली का आता पावसाळा सुरू होतोय का काय, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कुठून काय आवाज आला का लगेच म्हणतो अरे ही दुःखाची घटना दिसते, कुठून एक डीजे वाजलं का ही जरा आनंदाची घटना दिसते. माहित नसतं डीजे कमून वाजतोय, अंदाज, परफेक्ट अंदाज बसतो जगातला. मग अशाच प्रकारे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे या काळामध्ये. कारण पहिल्या काळामध्ये परमेश्वर यहोवाने काम केलं, दुसऱ्या काळामध्ये प्रभू येशूने काम केलं, तिसऱ्या काळामध्ये म्हणजे अर्ध्या काळामध्ये पवित्र आत्म्याने काम केलं, आणि आता पुन्हा एक वार या ट्रिनिटी गॉड अँड वन गॉड प्रभू येशू ख्रिस्त हा येणार आहे. आणि मग तू येत असतानाची लक्षणं आम्हाला दिसली पाहिजे, काळाची लक्षणं आम्हाला ओळखता आली पाहिजे. जोपर्यंत आम्ही काळाची लक्षणं ओळखत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा आहे असं अजिबात ठरणार नाही. मार्क सुसमाचार 1 अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 15 मध्ये लिहित आहे की काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले, पश्चाताप करा. आणि पुढे काय लिहितोय, व सुवार्तेवर विश्वास ठेवा, चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवा. ही समयाची मांग आहे, ही वेळेची मांग आहे, ही काळाची गरज आहे, ही सध्याच्या परिस्थितीला आहे की सुवार्तेवर विश्वास ठेवा. पण तो अनेक प्रियजन माझे भाऊ आहेत, बहिणी आहेत, कारण मी एक पास्टर आहे म्हटल्यानंतर माझे पास्टर भाऊ लोक झाले, आणि त्या पास्टर भाऊ लोकांना मी हात जोडून विनंती करतो की काळाचे लक्षण आता सांगायला सुरुवात करा. अन्यथा तुम्हाला आणि मला, मी तर सांगत आहे त्याच्यामुळे मी डेफिनेटली सांगू शकतो 101% बॉन्ड पेपरवर लिहून देतो, लागलं तर तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा. मी मात्र स्वर्गाच्या राज्यात सुख लोकात जाईल, कारण मी परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी करतो. होय, कदाचित माझ्यामध्ये नाही 100% पैकी काही टक्के पाप आहे, मी ते निस्तरण्याचा प्रयत्न करतो, मी ते सोडण्याचा प्रयत्न करतो, आणि प्रभू मला तो सहाय्य मदत करतो. परंतु मी माझ्या भावांना सांगेल, आणि ज्या बहिणी आहेत ना पायकीन बाया, त्यांना पण सांगू इच्छितो, काळाच्या लक्षणानुसार चला. आज आम्ही जगाच्या लक्षणानुसार चाललेलो आहोत.
आज आम्ही जगाच्या खेळीनुसार चाललेलो आहोत. जसं जसं जग फास्ट चाललंय तसं तसं पालखीन बाईन पाळत फास्ट फास्ट पळायला लागलेली. पळा तुम्ही पण प्रभू मध्ये पळा, पळा तुम्ही पण सत्यामध्ये पळा, पळा तुम्ही परंतु वचनामध्ये पळा, पळा तुम्ही परंतु परमेश्वराच्या मार्गामध्ये पळा. अनेक लोक आहेत की ते जगामध्ये सैराटवाणी पळत आहेत. सैराट पिक्चर मधला ऍक्शन सीन जर घेतला ना, उडी मारायला येते ते येत पवायला एकच नंबर. अशा प्रकारे अधोलोकात उडी मारायला बरेच लोक पळत पळत येतात ऍक्शन मध्ये. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला पास्टर या नात्याने, देवाचा सेवक या नात्याने, याजक या नात्याने, रेव्हरेंट या नात्याने, देवाचा विश्वासणारा भाऊ या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की काळाची लक्षणं ओळखा. कारण पवित्र शास्त्रामध्ये जितके काही गोष्टी उत्पत्तीच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे त्याच्यातल्या जवळजवळ 80-85-90% पूर्ण झालेले आहे. बाकी तर आता काही 10% काही होत आहेत थोडे. आम्हाला माहित नाही ते कोणते भविष्यवक्ते किंवा कोणत्या तारखेला पूर्ण होणार आहेत. मग आम्हाला समजलं आणि मग आम्ही सुधरू असं होणार नाही. आत्ताचा वेळ आहे, आत्ताचा काळ आहे. आणि म्हणून काळाबरोबर, वेळेबरोबर, युगाबरोबर समरूप होऊ नका या जगातल्या. तर परमेश्वराच्या युगाबरोबर, परमेश्वराच्या वेळेबरोबर, परमेश्वराच्या समयाबरोबर, परमेश्वराने दिलेल्या संधी बरोबर, परमेश्वराने दिलेल्या मार्गाबरोबर समरूप व्हा. आणि त्याच्यामध्ये मार्ग काढून, मार्ग शोधून त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत. म्हणून तो म्हणत आहे की काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा. तुम्हाला आणि मला पश्चाताप करण्याची गरज आहे. अनेक लोकांना असं वाटतं की पाळक साहेबांना पश्चाताप करायची काहीच गरज नाही. पण तुम्ही सांगू इच्छितो पाळक साहेबांनो, तुम्हाला 100% पश्चाताप करावाच लागेल. याजकांना पश्चाताप करावाच लागेल. कारण आज कंडिशनच अशी झालेली की याजक पश्चातापच करत नाही म्हणून त्यांची मंडळी पश्चाताप करत नाही. याजकामध्ये बदल दिसत नाही म्हणून मंडळीमध्ये देखील बदल नाही. आज याजक कुठल्या तरी वेगळ्या लाईनला धावत आहे या काळाबरोबर, या युगाबरोबर, या समयाबरोबर, या वेळेबरोबर. ठीक आहे, तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही तुमच्या काही गोष्टी करायच्या त्या करू शकता. त्याला अडवणारा मी नाही कुणी आणि कुणीच तुम्हाला अडवणार नाही. अहो पवित्र शास्त्रावर देवच अडवणार नाही तुम्हाला. कारण परमेश्वरचं वचन अनुवाद 28 मध्ये स्पष्ट सांगतं की जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद, सुख आणि दुःख, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, छापा काटा, ते तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. तुम्हाला वाटेल ते निवडून घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही चांगलं निवडून घ्यावा. पण तू देवाच्या इच्छेच्या विरोधात तुम्हाला आणि मला जर निवडायचं असेल तर तो आमचा अधिकार आहे. मग आम्हाला वाटेल ते निवडून घेऊ. अनेक देवाच्या सेवकांनी, अनेक विश्वासणाऱ्या भावांनी, बहिणींनी, आईनी, वडिलांनी, मी मुद्दामून जाणून बुजून नव्हे पण तो आत्मा मला ह्याच गोष्टी बोलायला होतो वारंवार. त्याचा उद्देशच हाच आहे की आमच्यापैकी एकही हरवू नये. ज्यांनी ज्यांनी देवाच्या नावाचा स्वीकार केला, ज्यांनी ज्यांनी प्रभू येशूला परिधान केलं, ज्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडल्या, चमत्कार झालेत, त्यांचं जीवन बदललं, त्यांची परिस्थिती बदलली, त्यांच्या सर्व गोष्टी बदलल्या. हे सगळं बदलून जर आम्ही जगातच जर राहिलो, हे सगळं बदलून जर आम्ही अधोलोकात जर गेलो, हे सगळं बदलून जर आम्ही त्या नरक राज्यात टाकले गेलो, तर प्रिय तुमच्या आणि माझ्या बदलण्याचा काय अर्थ आहे? मग तुम्ही असं बदला स्वतःला की परमेश्वराच्या राज्यापर्यंत तुम्हाला आणि मला संधी मिळाली पाहिजे. परमेश्वराच्या राज्यापर्यंत तुम्ही आणि मी डेफिनेटली गेलो पाहिजे. ठाम अंतःकरणातून, मनातून 100% अशी गॅरंटी झाली पाहिजे की येस, मी स्वर्गाच्या राज्यात जाणार. फक्त गाणं गाऊन चालणार नाही. अनेक लोक फक्त गाण्यामध्ये स्वर्गाच्या राज्यात जाऊन येतात. मुंगीरलाल की हसीन स्वप्न बघत येत, मी स्वर्गातून फिरून आलो. स्वप्नात सुद्धा स्वर्ग नाही मिळणार. जे पाप करते, जे पश्चाताप नाही करत, जे देवाला नावडणाऱ्या गोष्टी करतात, जे नरक आणि अधोलोकाचे दंड भागीदारी आहेत ना, ज्यांची मजुरी अधोलोक किंवा नरक आहे ना, अशा लोकांना स्वप्नात सुद्धा स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. स्वप्नात सुद्धा बघायला नाही मिळणार. ते कल्पना करतील आणि ते कल्पना त्यांच्या स्वप्नाच्या स्वरूपात सांगतील. स्वप्न सुद्धा पडणार नाही. कारण आम्ही काळाची लक्षणं ओळखत नाही. कारण आम्ही काळाबरोबर चालत नाही. कारण आम्हाला संदेष्टाने सांगितलेल्या संदेष्टाच्या ग्रंथामधून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या पवित्र आत्म्याच्या वचनाच्या माध्यमातून जर आम्हाला सावधानतेचा इशारा दिलेला आहे, जर आम्ही पश्चाताप करत नाही, जर आम्ही मन फिराव करत नाही, जर आम्ही आमचं स्वतःचं परिवर्तन करीत नाही, जर आम्ही कुठल्याच गोष्टी करत नाही, तर निश्चित अर्थाने तुम्हाला आणि मला येणाऱ्या दिवसामध्ये जो न्यायाधीश येणार आहे, जो राजवैभवी राजा येणार आहे, त्याच्या पुढे उभा राहायचंय. जबाब कोण देणार, काय देणार, कसा देणार, मुंडी खाली घालायची बाळी येईल.
पहिले याजक साहेब, पाळक साहेब, पास्टर साहेब, बिशप साहेब, मोठमोठाले लय मोठमोठाले अधिकारी साहेब पहिले प्रभू समोर येतील आणि म्हणतील, प्रभू मला दिलेल्या काळामध्ये, मला दिलेल्या वेळेमध्ये, मला दिलेल्या समयामध्ये, मला दिलेल्या सेवेमध्ये, मी जगलेल्या आयुष्यामध्ये मी अनेक लाखो करोडो लोकांना तुझ्या स्वर्गाच्या राज्यात आणलं. परमेश्वर म्हणेन, ठीक आहे बाबा, आणलंच ना, मला पण माहिती किती भरणा इथं झालाय, तिथं नोंदवाई असती, पण तुझं मात्र नाव नाही. हे बाकीच्यांना ज्यांना सुवार्ता सांगितली आणि ज्यांनी सुवार्ता ती ऐकली, ज्यांनी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, ज्यांनी पश्चाताप केला, ज्यांनी काळाचे लक्षण ओळखलं, ज्यांनी परित्याग केला, ज्यांनी पाप सोडून दिले आणि परमेश्वराच्या नियमानुसार जीवन जगले ना, अशांची यादी माझ्याकडे आहे. तू सांगतोय ना करोड लोकांना सुवार्ता सांगितली, त्याच्यातले 100-150 आलेले आहेत माझ्याकडे, पण तुझं नाव मात्र नाही याच्यामध्ये. त्यावेळेस याजक साहेबांनो, फादर साहेबांनो, आम्ही काय करायचं, काय करायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. मग जर पाळक साहेब, फादर साहेब हे जर स्वर्गाच्या राज्याच्या बाहेर राहिले, तर स्वर्गाच्या राज्यात जाईल कोण? तर स्वर्गाच्या राज्यामध्ये तेच जातील. मग त्याला काही असं नाही, लेबलच नाही, मी आय एम रेव्हरंट राजू आल्हाट फ्रॉम अहमदनगर, नॉट. हे शक्यच नाही. तुमच्या लेबलला काही घेणं देणं नाही. ह्या गुंडाळ्या आहेत ना, गुंडाळ्या अशाच कपाटात नाही तर कुठेतरी कोपच्यात टाकून द्या. तुमचे सर्टिफिकेट आणि तुमचे आयडी कार्ड आणि तुमची जगातली हैसियत तिथं काही मायने नाही राखत. आणि ज्याच्याकडे काहीच नाही, परंतु तो त्याने पश्चाताप केला आणि तो वळला ना, सर सकट तिकडं. आज काळाच्या नुसार, आज आम्ही युगाच्या समाप्तीला जीवन जगत असताना आम्ही हे लक्षण ओळखलं पाहिजे. या व्यभिचारी पिढीमध्ये आम्ही कसं जीवन जगायला पाहिजे, या दुष्ट पिढीमध्ये आम्ही कशा प्रकारे स्वतःला सावरलं पाहिजे. आता तर काय, आता 10-12 दिवस म्हणजे आमचे फेस्टिवल सणाचे दिवस, आता काही चान्सच नाही. आता रात्रीचे पोरण पोरी निघतील, है की नाही. बिलिओस भाऊ बहीण, तरुण तरुणी डफले डुफले घेऊन, ढोलक्या घेऊन, ट्रिपल घेऊन, छोटे मोठे गिटार गुटार घेऊन अंधाराचे कुकर्म करायला अंधारात जाणार, सुवार्ता सांगणार प्रभू येशूची, तारणाऱ्याची, प्रकाशाची, बल्बाची, हॅलोजनची. तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. सांगा आमेन. हे वचन आमेन आहे, तो ख्रिस्त प्रभूच आहे आणि तो तारणारच आहे. पण तू जे सांगत आहे, तुमचं तारण झालेलं आहे काय? तुम्ही तारणाच्या मार्गात आहात का? तुमच्याकडे तो प्रकाश आहे का? जो प्रकाश तुम्ही घेऊन आज लोकांच्या रात्रीची झोप उडून टाकली. कोण 9 वाजता येते, तर कोण 10 वाजता येते, कोण 12 वाजता येते, कोण 1 वाजता येते. अरे द्यायचे तरी कुणाला? का बिलोस भावांना बहिणींना विश्वासणाऱ्या घरांना तुम्ही डोबावता? तुमच्या जीवनामध्ये खरा प्रकाश आहे का? तुम्ही काळाची ओळख केलेली आहे का? हे समयाचा तुम्ही उपयोग करत आहात का? आणि जात असताना तुम्ही काय काय करता तुम्हाला माहिती आहे का? पालक वर्ग त्यांच्या बरोबर असतो नसतो कधी, आणि असला तरी पालक वर्गाला कोणी मोजित नाही. पालक साहेब पण आपला मोबाईलवर दंग असतो. पालक साहेबाला काही तिकडे लक्ष देत नाही, कारण पालक साहेबांनी लक्ष दिल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी क्वालिटी येऊ शकणार नाही. मग सणाचं वाटोळ, मग ख्रिसमसला आमचं चेत भरू शकत नाही. मग पालक साहेबा देखो जरी पोरांनी पोरे डासाळल्या ना, तरी पालक साहेब काय म्हणणार नाही. ही वस्तुस्थिती, हे काळाचे लक्षण, हे ओळखले पाहिजे, हे सोडून दिले पाहिजे. देवाचं काम करीत असताना कुकर्म करणाऱ्या टोळ्या, जसं लांडग्याची टोळी असती, जशी कुत्र्यांची टोळी असती, जशी ते आणखीन एक टोळी असती, त्या टोळी येऊन शिकार करतात. अशा प्रकारे अंधाऱ्या रात्रीमध्ये देवाचं नाव घेऊन, देवाला पुढे करून, येशू बापाला टार्गेट ठेवून आज अनेक तरुण आणि तरुणी ह्या क्वालिटी मधल्या आता सुरू झालेले आहेत. आणि काही तर लाईव्ह सेशनला दाखवतात, अंधारात कर्म करतात, पण तू शूटिंग काढताना लाईट लावतात. किती सुंदर अंतःकरणात किती लाईट लागलेला आहे, अंतःकरण किती प्रकाशमय झालेलं आहे. देवाची स्तुती करत आहात, देवाचा गौरव करत आहात, देवाचं शुभवर्तमान सांगत आहात. आम्ही पाहिलं काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आले, पश्चाताप करा.
आणि पुढे काय म्हणत आहे तो? व सुवार्तेवर व विश्वास ठेवा. सुवार्तेवर विश्वास ठेवा. आता या सुवार्ता सांगणाऱ्या माझ्या भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो आणि तरुण लेकरांनो, तुम्हाला सुवार्ता तर सांगायलाच लावली आणि तुम्ही रात्रीची सुवार्ता सांगता, याला पण मी मान्यता देतो. परंतु ती सुवार्ता नाही. ती सुवार्ता सांगण्याच्या अगोदर पश्चाताप करावा लागेल. ही काळाची गरज, ही वेळेची समय, ही समय वेळ काळ याची गरज आहे. हे करणं खूप गरजेचं आणि महत्वाचं, व्हेरी व्यायामपी आहे. ज्या अर्थी मी शुभवर्तमान सांगतो, ज्या अर्थी मी सुवार्ता सांगतो, ज्या अर्थी ख्रिस्त दाविदाच्या गावामध्ये आज जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, अशी मी रात्रीची घोषणा करतो. गावोगावी जाऊन, गल्ल्याबोळ्यात जाऊन, डोंगरा डांगरात जाऊन. आमेन. चांगली गोष्ट करताय, पण ती गोष्ट करण्याच्या अगोदर पश्चाताप करा. बिगर पश्चातापाचा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची सुवार्ता सांगू नका. ती सुवार्ता लोकांचं तारण साधू शकणार नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही रात्री एखाद्याच्या दारात जातात आणि दार ठोकिता आणि त्या ठिकाणी दार उघडून घरचा मालक येतो, त्यावेळेस तुमचा गोंधळ तो पाहतो. तो म्हणतो, हा याच्यामुळे आलेत काय, क्वालिटी छान छान मस्त, व्हेरी गुड, नाईस, चांगली टीम आहे, चांगल्याच वड्यात, काय चिटकून चिटकून उभा राहिलेत, काय काय करतात, वा वा वा, छान. देवाचं गौरव अपमान करतात ती. हे समज बुद्धी आमच्या तरुणांना हवी आहे, तरुणींना हवी आहे, हे प्रचारकांना हवी आहे. आणि त्याच्यामध्ये मोठे लोक सुद्धा सामील झालेत. टोंगाडे चांगले, जर्किंग घालू घालू येते, टोपडे घालू घालू येते, काय काय घालू घालू येते. थंडीची सुरक्षा तुम्ही करतात, आत्म्याची सुरक्षा काय कशी करणार? थंडीपासून सुरक्षा होण्यासाठी चांगल्या प्रकारचे पोताडे बिताडे घालून येतात, गोधड्या घेऊन येतात, रजाई घेऊन येतात, मोठमोठाले कोट घालतात, रस्त्याने शेकुट्या करतात, सगळ्या गोष्टी करतात. कशासाठी? या देहाला जपण्यासाठी, या देहाला त्रास होऊ नये, या देह आजारी पडू नये, या देहाला तकलीफ होऊ नये, हा देह कमजोर होऊ नये, हा देह सशक्त राहावा. मग आतमध्ये देवाचा आत्मा आहे. या आत्म्याला तुम्ही किती प्रकारे सशक्त बनवता, या आत्म्याला तुम्ही किती प्रकारे देवामध्ये वाढवता. हे आत्म्याला चांगलं करण्यासाठी आम्ही या शरीराने, डोळ्याने, नाकाने, कानाने, तोंडाने, कोणत्या कोणत्या पार्टने काय काय पाप करता तुम्ही. आणि म्हणे आम्ही कॅरल सिंगिंगला चाललो. अहो तुमची दुसरी सिंगिंग चालती, सोडून द्या. कॅरलला जाऊच नका ना. तुम्ही बंदूक ठेवली का प्रभू येशूने, जा आणि माझ्या जन्माची वार्ता सांग म्हणून? ते तर सांगितलं, जा आणि संपूर्ण राष्ट्रात सांगा. परंतु जाताना जाणाऱ्याने पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. जाणाऱ्याचाच पहिला त्याचे आत्मिक जीवन त्याने चांगली तयारी केली पाहिजे. जाणारा प्रकाशित पाहिजे, जाणारा हर्षित पाहिजे, जाणारा उल्हासित पाहिजे, जाणारा सत्यामध्ये समर्पित पाहिजे, जाणारा पवित्र आत्म्याने भरलेला पाहिजे, जाणारा देवाच्या वचनामध्ये फॉलोअप करणारा पाहिजे, जाणारा हा पोक्त पाहिजे, जाणारा हा नवशिका नसावा. हे 900 900 औषध कुठून येते? हे नाताळालाच फक्त जमत आहेत, बाकी वर्षभर कधीच सापडत नाही. अहो वर्षभरातून कधीतरी एखाद्या टायमाला चेसला दिसणारी टुकार टाकार कॅरल सिंगिंगला रोज कंटिन्यू असते. टायमाच्या आधी हजर हो, वरून पाळसाला आज कोणत्या राऊंड घालायचा, कोणत्या गल्लीत जायचे, कोणत्या गावात जायचे, कोणत्या एरियात जायचे, म्हणजे यांना अजून फिल्डिंग करायला फोन करून, हॅलो आम्ही येते, या बाहेर दरवाजा उघडून. म्हणजे तुम्ही देवाचं काम करीत असताना कुकर्माची फिल्डिंग लावताय. ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मी डोळ्याने. देवाचा आत्मा खवळतो आणि देवाच्या आत्म्याला कमजोर तो हे होतो, नर्वस होतो, नाराज होतो, कमजोर पडतो. आणि माझ्या भावांना आणि बहिणींना, आई आणि वडिलांना मी विनंती करेन की तुम्हाला परमेश्वराने आत्मा दिलेला आहे, त्या आत्म्याला मलिन करू नका. तुमचं शरीर कसबेनीच्या हातात देऊ नका. ह्या कसबेनी संघ घेऊन हिंडतात, त्यांना म्हणावं गप घरी तार पडा, आम्ही वनडे जातो, जा ना. बघा कोणत्या गँग मध्ये एखाद्या मंडळीमध्ये पोरीला फक्त जाऊ नका देऊ, तरुण पोरं जातात कसं वारतेला नाही जाणार. हे काहीतरी कारण काढणार लगेच, कारण आपण याच्यावरून समजून घ्यायचं की हे कशासाठी जात आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ते काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता आली पाहिजे. याचक वर्गांना, पाळक वर्गांना, पासवान लोक दादांना मला सांगायचंय, काळाची लक्षणे ओळखा. तुमच्या देखो त्या गोष्टी होतात तरी तुम्ही कानाडोळा करत आहात. मला एका देवाच्या सेवकांनी थोडं सजेशन दिलं, मी आभार मानतो त्यांचे. कारण या मुखातून बऱ्याच वेळेस पाळक साहेबांच्या विरोधात बऱ्याचशा गोष्टी
चांगले राखेल ढोणी पेट्या अगरबत्त्या काड्याच्या पेट्या सगळं एकखटी पाडले. त्याच्यामुळं परमेश्वराने मला एक चांगली बुद्धी दिली त्या पाळक वर्गांच्या मध्यस्थीने. त्याच्यामुळं परमेश्वराने मला आपण थोडस कंट्रोल केलेलं आहे आणि मी प्रभूचे आभार मानतो. कारण त्यामध्ये माझेच भाऊ आहेत. मी देखील एक पास्टर आहे, मी देखील एक रेव्हरंट आहे. आज माझ्या एका भावाच्या राखेलच्या डब्यात टाकल्यावर माझ्यावर तो ढोण्याच होणार ना. माझ्यावर तर टँकरच खाली करते येईल, सांगायचंच नाही. याला म्हशीला टँकरनी पुरा आंघोळ घाला. याला आमच्या आंघोळ पावशर होती तिथून याला टँकर मध्येच कोचा. परंतु मी आता ते बंद केलेलं आहे. आत्मा आता मलाही संमती देत नाही. कारण मी बऱ्याचशा गोष्टी भावनावश होऊन त्या पाळक वर्गाचा टॉपिक आला का मला भावनावश मी होतो. तो दुष्ट तो सैतान मला तिकडे नेतो. पण तो आता मी त्याच्यावर कंट्रोल केलेले आहे. आता जे मी सांगितलं ती माझी साक्ष सांगितली का आता मी इथून पुढे या गोष्टी वापरणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की पाळक साहेबांना मी सजेशन देणार नाही. मी आता गोड बोलून हसून चांगले वाढणारे, थोडे तिडके नाही. का आता ही काळाची गरज आहे. काय चाललंय काय आमच्या राज्यात चाललंय काय, त्या राज्यात चाललंय काय, त्या युगामध्ये काय झालं. मागच्या युगाने हेच केलं. परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन कुकर्म केले त्या काळामध्ये. आज देखील या काळामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा समय जवळ झालेला आहे आणि आज मंदिरामध्ये कुकर्माचा कार्यक्रम चालू झाला. बरं झालं 8-9 महिने लॉकडाऊन होतं. हे नाताळ होसर लॉकडाऊन राहायला पाहिजे होतं. हे लॉकडाऊन उघडून अवघड झालं. जे लोक पापाला कमी पडले होते ना, आता ह्या 15 दिवसामध्ये इतकं काही पाप करताना वर्षभराचं एकखटीच बिल काढतील. एकखटीच इतके लोक प्रसूतीच्या वेदना आता सुरू होत्या ना. इतक्या लोकांना गर्भधारणा ठपाठप चालू होईल. पापाची, कुकर्माची, व्यभिचाराची, मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यथ, फुशरकी, लबाडकी, सगळ्या प्रकारच्या जेवढ्या काही 8-9 महिन्यामध्ये खुल्लम खल्ला करता आल्या नाही ना, आज या काळामध्ये, या युगामध्ये, या आगमन काळामध्ये, या थोडक्या नाताळाच्या काही दिवसामध्ये, आज 15 तारीख आहे, आता राहिले फक्त 9 दिवस. कारण 24च्या रात्रीला कुणाला हिंडता येत नाही. पण हे 23 तारखेपर्यंत हे ना रात्रीचे जेवढे काही फेऱ्या मारणारे आहेत ना, त्याच्यातले जवळजवळ 95% फेऱ्या मारणारे तरुण आणि तरुणी. आणि तो ग्रुप डॅम्बीज ग्रुप आहे, डॅम्बीज. त्यांच्यासाठी घर उघडूच नका. आणि जर उघडले ना तर त्यांना तिथंच झापडा जरा, सांगा त्यांना ही तुमच्यासाठी शुभवर्तमान. जर हे तुम्ही केले तर माझ्या मते नाही, पवित्र आत्म्याच्या मते, वचनाच्या मते असं होईल की काळाची पूर्णता झाली आहे. स्वर्गाचं राज्य, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि पश्चाताप करा. तुम्ही त्यांना झाडलं का ते पश्चाताप करतील. आणि नाही पश्चाताप केले तर पुढच्या वर्षी तुमच्या दारात चुकून पण येणार नाही. धन्यवाद. हे परवडल. कारण हे आल्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळते. माझ्या बिलोज भावांनो, बहिणींनो, हे वचन तुमच्यासाठी आहे. तुमच्या घरी ज्यावेळेस असे लोक येते ना, यांना उभाच करू नका. त्यांना आमच्या गाणीच गाऊ नका आमच्या दारात, नाही तर आम्ही कंप्लीट करू. कारण त्यांच्यामध्ये ते गुण पाहिजे, त्यांच्यामध्ये ते आत्मिकता पाहिजे. हे आपल्या वेगळ्या कारणासाठी येत आहेत. आपला विषय तोच आहे की काळ, वेळ आणि समय. या समयामध्ये आम्ही काय करायला पाहिजे. आता पश्चाताप करण्याची वेळ आहे, आता रडण्याची वेळ आहे, आता ओक्साबोक्षी करण्याची, आता छाती पिटायची वेळ आहे, आता रडण्याची वेळ आहे, आता हसण्याची वेळ गेली, आयशा करण्याची वेळ गेली. आज ही वेळ आहे. देवाचा पुत्र केव्हा येईल माहित नाही. आणि मग आम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. म्हणून जो पश्चाताप करतो त्याला सुवार्ता सांगण्याचा अधिकार आहे. कुणी येऊन उठून बोंबलत सुवार्ता सांगायची नाही. मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी चेतावणी देतो, सावधानतेचा इशारा देतो आणि हात जोडून नम्रपणे विनंती करतो. माझ्या भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्हाला लय पवित्र आत्मा तुमचा असा उफळतोय ना, लय उचंबळतोय ना, तुम्हाला घरी काही बसू देत नाही, नुसतं सुवार्थ सांगायला रातचा काढितोय ना, ठीक आहे, जा तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चला, 100% चला. पण त्या आत्म्याच्याच प्रेरणेने चला. ह्या जगातल्या आत्म्याच्या प्रेरणेने चालू नका. लोक जगाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालतात आणि एक क्षणाचा देखील विलंब करत नाही. 1 सेकंद, 1 मिनिट सुद्धा सोडित नाही हो चान्स घ्यायचा. कुठून, कधी, केव्हा, कसा चान्स घ्यायचा यांनी बरोबर पक्की फिल्डिंगच लावलेली. ही काळाची लक्षणं, ही युगाची लक्षणं, ह्या वेळेची लक्षणं, ह्या समयाची लक्षणं. थोड्या वेळापूर्वी आणखीन एका देवाच्या सेवकाचा मी कार्यक्रम पाहायला लाईव्हला.
सत्य वचन त्या ठिकाणी ते सांगत होते, सत्याची परिस्थिती ते सांगत होते की नाताळाला काय काय होते. असे प्रचार करणारे कमी लोक आहेत. गोड गोड बोलणारे आणि लाघवी भाषणाने फुलवणारे भरपूर प्रचारक आहेत आणि भरपूर गर्दी देखील असते. आम्हाला त्या गर्दीचंही काही करायचं, आम्हाला मोप मध्ये जायचंच नाही हो. कारण मोप मध्ये गेलं का आम्ही समजून जायचं की मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर आम्ही नाहीत. आम्हाला परमेश्वर सपुत्र प्रभू ख्रिस्त याची वाहवा, याने आम्हाला शाबासकी दिली पाहिजे. तो म्हटलं पाहिजे, शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या विषयी विश्वासू राहिला, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. परमेश्वर दे बापा, आमची इथं पुष्कळावर नेमणूक नाही केली तरी चालेल. आम्हाला फक्त स्वर्गाच्या राज्याचं तिकीट जरी दिलं आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये पासाला संधी मिळाली तरी बाज झाली. कारण नरकात पडून, अधोलोकात पडून भयानक वेदना सहन करण्याची ताकद राहणार नाही. ही काळाची गरज आहे. हे करणं खूप गरजेचं आहे. आपण आणखीन एक रेफरन्स पाहूया. लूक सुवर्तमान अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 8. लूक सुवर्तमान अध्याय क्रमांक 21:8 पाहूया. तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकू नये म्हणून सावध राहा. सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन, माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन, मीच तो आहे, मीच तो आहे, आणि तो काळ जवळ आला आहे, आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. त्याच्या नादी लागू नका. त्यांच्या नादी लागू नका. नादी लावायचं काम करायचंच नाही. लूक सुवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 8 मध्ये आम्हाला देवाचं वचन शिकवत आहे. तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकू नये. आता ह्या काळामध्ये लोक बहकवणार आहेत. आणि बहकवणारे कोण आहेत? बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, किंवा जगातले हीन दीन दरिद्री, किंवा जे ज्यांना धार्मिक नाही, असे लोक कधीच बहकवणार नाही. अहो, तेच पहिलेच मुळात गेलेले, कामातून गेलेले केस, ते काय आम्हाला बहकवणार आहेत? आता बहकवणार कोण आहे मग? जो जाणकार आहे, ज्याला माहिती आहे, जो चॅप्टर आहे, जो लय शिकला, ज्याला लय माहिती. असे लोक काय करतात? ज्याला माहिती नाही ना, त्याला बहकवण्याचा प्रयत्न करतात, त्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. तर पवित्र शास्त्र असं सांगतंय, ह्या काळामध्ये, ह्या समयामध्ये, ह्या वेळेमध्ये तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकू नये, म्हणजे तुम्हाला आणि मला कोणी बहकू नये म्हणून सावध राहा. आता आम्हाला सावध राहायचंय. अनेक बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील म्हणतात, आम्हाला काय सावध राहायचं? आमचं संरक्षण करणारा आमचा देव आहे. आमेन. देव संरक्षण करतो. मग जा कुठे पण हिंडा वाड्यावाड्यानी, मग समजून तुम्हाला. जा कोणत्या पण चर्चला, जा तिकडं फुसवणाऱ्या आत्म्याच्या तांत्रिक मांत्रिक ढोंगी यांच्याकडे नाही, कारण ते विधर्मी आहेत ना. मग जा, तेल पाणी बाटल्या वडण्या वाटणारी, रुमालाचे तुकडे वाटणारी, जावा यांच्याकडे. अहो, ते तुम्हाला फसवणार आहेत, कारण त्यांना जास्त माहिती आहे. जे शास्त्रात लिहिलं नाही ना, हे सुद्धा त्यांना प्रकटीकरण होतं. जे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने वचनामध्ये लिहून ठेवलं नाही ना, यांचं देखील यांना प्रकटीकरण होतं. म्हणजे हे प्रभूच्या पुढे गेलेले येतं. म्हणजे किती किती धोरण, किती महान आहेत. देवाचे अभिषिक्त सेवक, प्रोफेट साहेब, भविष्यवक्ते साहेब, आणखीन कोणते कोणते साहेब, हे येऊन फसवणार आहेत ना, हे येऊन बळकवणार आहेत. कारण आमच्या सर्वसाधारण लोकांना काय समजत आहे? आमची काही क्वालिटी, आमची काही किंमत, आमचं काही शिक्षण, आम्हाला काही येतंय? आम्हाला एकच भाषा येते, मराठी. लय झालं तर तोडकी मोडकी हिंदी आणि वाकडे तिकडे इंग्लिश. मग हे दुसरी भाषा बोलतात आणि त्याचं संभाषण आम्हाला मराठीत किंवा हिंदीमध्ये सांगतात. मग तिकडे ते शिव्या देऊ, नाही तर भांडू, नाही तर मग सैतानाबरोबर कॉन्टॅक्ट करू. इकडे मराठीत आपल्याला बळकवण्याचेच काम करणार, कारण आपल्याला माहित नाही ना ते. आणि म्हणून तो म्हणाला, तुम्हाला कोणी बळकू नये. आता आपण बळकून कुठं जातो? चांगला टकाटक टाय कोट पॅन्ट शर्ट, मोठ्या 4 व्हीलरच्या गाड्या, मोठी मिनिस्ट्री, मोठा बांगला फिंगला, बॅलन्स फिलन्स. बरेच लोक टच म्हटलं का पडले उठले, ते प्लॅन केलेला असतो तो भाग वेगळा. मग ह्या लोकांकडे बघून आम्ही बहकल्या जातो, फसल्या जातो.
अनेक चेसचं खच्चीकरण झाले याचं हेच कारण नाही. अनेक छोट्या छोट्या मंडळ्या पडल्या त्याचं हेच कारण नाही. अनेक छोटे जे ग्रुप आहेत ते पडले त्याचं हेच कारण नाही. भले तिथं देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत, विश्वासणारे भाऊ बहीण आहेत, तिथं देवाच्या वचनाप्रमाणे सत्याप्रमाणे चालणारे लोक आहेत, परंतु ह्या लोक जगातल्या राहटीमध्ये फसले, जगातल्या गोष्टीकडे त्यांनी पाहिलं, जगातले मोहपाय, जगातलं सौंदर्य, जगातली हौस, जगातली मौज, जगातल्या खेळीखुशाली, जगातलं सुख, जगातल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आमच्या पालकापेक्षा दुसऱ्याला खूप ज्ञान आहे. मग चला त्या पाळक साहेबांकडे. आमच्या मेंढवाड्यातले गवत काय बराबर नाही, नुसता घासच देतात आमचे पाळक साहेब. आम्हाला वाळलेल्या गवत देत नाहीत, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गवताचे प्रकार देत नाहीत. आमचा पाळक साहेब आम्हाला भुसण्या ढासण्या देत नाही, तंगड तुंगड मोडीत नाही. मग चला तिकडं. कारण तिकडचे पाळक साहेब फक्त मलमपट्टी घालतात, तिकडचे पाळक साहेब फक्त डोक्यावर हात फिरून घेतात. तिकडचे पाळक साहेब कधीच आम्हाला त्रास देत नाही. तिकडच्या मंडळातले पाळक साहेब कधीच आम्हाला टाकून बोलत नाही. तिकडचे पाळक साहेब कधीच म्हणत नाही सिस्टर तुम्ही चुकत आहात. नो, तिकडचे पाळक साहेब आम्हाला कधीच म्हणे ब्रदर तुम्हाला पश्चातापाची गरज, ते म्हणतच नाहीत. मग ते खूप छान, त्यांना खरा पवित्र आत्मा, म्हणून तर एवढ्या लोकांची गर्दी तिकडं. आमच्या पाळक साहेबाची 4, 5, 10, 15, 5, 25 मेंढर, त्याच्यातले काही पळून गेले. पळवणारे कोण? हे काळाची लक्षणं ओळखणं खूप गरजेचं आहे. स्वतःहून वधस्तंभावर जाण्यासाठी, स्वतःहून त्या वधाला जाण्यासाठी कोकराच्या कानाला धरून ज्यावेळेस त्या दलाल किंवा तो जो कापणारा कसाईकडे नेतो ना, आरडत ओरडत बोंबलत तिथे गेल्यावर नीट होतं. मग इकडे नीट दावणीला बांधला, या मेंढराला डासाळ, ते मेंढराचं डुसणी याच्यात टाइम जातो. आणि मग पाळकाने एक दांडा मारला ना फेकून किंवा येसनाकडून किंवा दोरी जर घट्ट केली ना, मग लई तकलीफ होती. मग ते मनातल्या मनात म्हणता मला कसाबाच्या ताब्यात दिले तरी चालेल. आणि मग एक दिवस तसाच येतो, कसाब येतो गावात, तो दलाल व्यापारी येतो. आणि मग हे पाळक साहेब हे मेंढपाळ जे असतात ना मेंढपाळ, मग ते पण कटाळलेले असतात. मग ते मेंढराला म्हणतात जा बाबा घेऊन येऊ, काय करायचं त्याला कर, याला पाळ, काय करायचं तेवढं कर. मग तो काळा वेळानुसार बघतो हे मेंढर दस्तपुष्ट आहे का, मग थोडा वेळ त्याला ठेवतो, लोकर काप, हे कर ते कर, असं लक्का सुक्का करून टाकतो. लय जायला लागलं मग मेंढर सुरी लावतो. मग तिकडे जाऊन सुरी लावताना कधीच आळडत नाहीत मेंढर. इकडे खेळी खुशाली मध्ये खूप आवडतात. माझ्या बापाच्या घरामध्ये सत्याच्या घरामध्ये लय टोचत आणि असत्याकडे भडकवण्या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस मात्र अनेक लोक, म्हणून सावध राहायचंय आम्हाला. ही काळाचे लक्षण आहेत आणि काळाचे लक्षण आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. तो म्हणाला तुम्हाला कोणी बहकू नये, आणि तुम्हाला कोणी बहकू नये म्हणजे कोणी नाही. मी त्याचं प्रकटीकरण तुम्हाला सांगू इच्छितो. जो कोणी म्हणून जे आहे शब्द दिलेला ना, कोणी बहकू नये म्हणजे याच्यामध्ये एक नंबरला जाणकार लोक, माहिती असणारे लोक, शास्त्री पुरुषी सदुकी, आणखीन गौमेलाच्या तालमीतले नामधारी मोठमोठले हे लोक आम्हाला बहकवणार आहेत. हे लोक आम्हाला जाळं टाकतात, हे लोक आमच्यासाठी जाळं विणतात, हे लोक आमच्यासाठी खड्डे खाणतात, हे लोक आमच्यासाठी सगळी तयारी करून ठेवतात, फक्त आमच्या जाण्याचीच वाट पाहतात. आणि हे लोक स्वतः येऊन घेऊनही जात नाहीत. यांचे ख्वाशीत आहेत, ते फक्त अट्रॅक्टिव्ह करतात, अट्रॅक्शन देतात, ऍडव्हर्टायझिंग करतात. ते येऊन तुमच्या मेंढर कोणत्याच चोरीत नाही. हे तुमच्या मेंढराला आकलीचे भाग नाहीत. कारण यांना आकलीचे भाग का नाहीत? कारण यांना शिकवणारे जे पाळक साहेब आहेत ना, हे खूप छान आहेत, हे सत्यामध्ये नसतात. त्याच्यामुळं हे ज्यावेळेस सत्यामध्ये येतील, कारण त्या ठिकाणी सांगतोय की शुभवर्तमान सांगत असताना काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आहे, पश्चाताप करा. आज माझ्या पाळक वर्गांनीच पश्चाताप केलेला नाही. खेदाची गोष्ट आहे. याचक वर्ग पश्चाताप करत नाही. खेदाची गोष्ट आहे. याचक वर्ग सुवार्ता सांगतात, परंतु कुवार्ता सांगितल्याप्रमाणे सांगतात, खरी सुवार्ता सांगितलेली नाही. आणि मग ही आज वेळ काळ समय आहे की या वेळेमध्ये परमेश्वराने जर आम्हाला संधी दिलेली आहे, आम्ही किती वर्ष सेवा केली काही मायने राखत नाही, किती लोकांना देवाच्या राज्यात काही मायने राखत नाही. आता एकच काम करायचं, मी सुरक्षित आहे का? पत्नीचे बंद पडून तिकडे पोरांचे बंद पडू आणि आई बाबा बंद पडू. आज प्रत्येकाला प्रत्येकाचा हिशोब द्यायचा आहे आणि हेच देवाचं शुभवर्तमान आहे, हीच सुवार्ता आहे, हीच काळाची गरज आहे. कारण आता सगळेच जण संगच नाही, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे हिशोब द्यायचा आहे.
मग आम्ही सगळंच प्रार्थनेला गेलो ना म्हणून काही सगळ्यांचं तारण झालंय असंही नाही. मी गाणी गातो, माझी पत्नी गाणी गातील, पोरगी गाणी गातील, पोरग नाही नाही नाही, तारण झालं याच्यावरून नाही समजत. जे वागणं उठणं बसणं बोलणं प्रत्येकाला प्रत्येकाचा हिशोब देणार आहे. आणि मग हे काळाचे लक्षण आहेत की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, काळ वेळ समय जवळ आलेला आहे आणि पश्चाताप करा. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो की सुवार्तेवर विश्वास ठेवा. मग सुवार्ता सांगा. आताच्या सध्या 10-15 दिवसामध्ये इतके सुवार्थिक भावांना पाचारण झाले ना, सुवार्थिक बहिणी आणि विशेष करून तरुणांना, खूप तरुणावर इतका अनुग्रह आणि कृपा झाली ना आता या 10-12 दिवसात. वर्षभर कधीच होत नाही. वर्षभर हे त्यांच्या आत्म्याला रंजवित येत, गाजवित येत, सजवित येत, प्लॅन करतेत, फिल्डिंग लावित येत. आणि नाताळाचा महिना आला, 10 तारीख आली का 23 तारखेपर्यंत साधारणतः 13 दिवस मध्ये इतका काही यांचा पवित्र आत्मा उखळतो, इतकं काही यांचं वचन उखळतं, इतकं काही यांचा धार्मिक पात्राला ऊत येतो का ख्रिस्ती जीवन वाहिल्या जातं. कुठं? जगामध्ये. कशामध्ये? कुकर्मामध्ये. सगळ्यात ज्यादा जर पाप करत असतील ना ख्रिस्ती भाऊ बहीण तरुण तरुणी, तर ह्या 13 दिवसामध्ये चांगला 13 वाज करून टाकीत. खेदाची गोष्ट आहे. काळ वेळ समय आम्हाला विचारणारे, प्रभू विचारणारे, बाबा तू कॅरल सिंगिंगला गेलतीस आणि पाळे साहेब तुम्ही पण गेलते, छान काम केलं, तुम्ही काही नाही केलं, पण तुमच्या बरोबर नेलेल्यांनी मात्र काहीतरी केलं आणि तुम्ही त्यांच्याशी हात मिळवणी केली. मग असं करा पाळक साहेब, तुमचा ते तरुण वर्ग आणि तुम्ही, तुमच्यासाठी स्पेशल रूम आहे अधोलोकामध्ये, नरक राज्यामध्ये. बिंदास जा तिकडं, काय टेन्शन घेऊ नका. जवळ जीवन देणार तर असंच करीत राहा, दरवर्षी असंच करा. आज माझ्या तरुण भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, बिलिवर्स दादांनो, मी तुम्हाला विनंती करतो प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने, जर आम्हाला नाताळ पाळायचा आहे, जर आम्हाला परमेश्वराचा संधी दिलेली, ही वेळ दिलेली, समय दिलेला आहे, याचा जर फायदा घ्यायचा असेल तर पहिला प्रथम पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. झालेल्या सर्व पापांची क्षमा करण्यास परमेश्वर सक्षम आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सक्षम आहे. त्याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून सुरक्षित ठेवतं. परंतु दरवर्षी जर आम्ही तेच जर गोष्टी केली तर याचा अर्थ असा झाला की रोज आणि रोज किंवा दरवर्षी आम्ही प्रभू येशूला जन्माला तर नाही घाली, कारण मला नाही वाटत अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशूचा जन्म झालाय, पण मरायला मात्र कायम लाविते. मग या मरणाचा दंड, या मरणाचा हिशोब घ्यावा लागणार तो परमेश्वर, आणि जो ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देणार आहे. मग पाळक साहेबांनी जर काही, समजा मी काही ज्या काही गोष्टी केल्या हे जर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अपात्र आहे, दंड 100% मिळणार. मग मी म्हणणार नाही प्रभू, मी लाईव्ह फेसबुकवर किती इतकं आरडत ओरडत होतो ना, शेवटी देवाच्या अभिषेक सेवकांना मला कंट्रोल करावं लागलं, पण मी काही कंट्रोल होत नव्हतो. नंतर आखरीला कंट्रोल झालो. प्रभू म्हणशील तू मस्त आणलं सगळं भाऊ, पण तुझ्यामध्ये ह्या खोडी होत्या, तू पश्चाताप केला नाही, तू फक्त लोकांवरच दांडके टाकले. आता तुझ्यावर लाकडं रचायची पाळी आली. सोडणार नाही प्रभू कुणाला सोडित नसतो प्रभू. मग ते याजक वर्ग असो, पाळक वर्ग असो, मी असो, तुम्ही असो, नाही तर ते स्टार इंटरनॅशनल पिक्चर असो, घेणं देणं नाही. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाचा गौरव करीत असताना आपण आणखीन एक शेवटचे एक रेफरन्स पाहूया. लूका वर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 20 आणि 21 मध्ये देखील काही गोष्टी आहेत, आम्ही पाहूया. या ठिकाणी, परंतु यरुशलेमेत सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. आपला विषय आहे वेळ, काळ, समय, युग. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स आहे वेळेविषयी. यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे. आमचं जीवन ओसाड पडण्याची वेळ कधी येणार आहे माहिती का? आता आलेली. यरुशलेमला वेढा पडला म्हणजे ती जवळ आली वेळ अशी समजा, असं पवित्र शास्त्र सांगतंय. परंतु या वचनाच्या माध्यमातून आज आम्हाला वेढा पडलाय दुष्टतेचा, मीपणाचा, अहंपणाचा, गर्वाचा, व्यभिचाराचा,
सगळ्या प्रकारच्या जेवढ्या काही कुकर्माचे प्रकार आहेत त्या सगळ्यांचा वेळ हा पडलाय. मग आपण ओळखून घ्यायचं आता काय ती जवळ वेळ आली. तो तू वेळ जवळ येण्याच्या अगोदर आमच्यामध्ये जो आहे तो महान आहे, तो पवित्र आत्मा, तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं वचन ह्या वेळा तोडण्यास समर्थ राहील. हा वेळा तो तोडील, पण तू त्यासाठी तुम्हाला आणि मला पश्चाताप करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला आणि मला त्या वचनाच्या बेसवर आमचं जीवन बदलावं लागेल. आमच्या जीवनात असणाऱ्या गोष्टी आम्हाला त्या पाहाव्या लागतील. त्यावेळेस आज अनेक जगामध्ये अनेक लोकांच्या जीवनाला वेढा पडलेला आहे. पवित्र शास्त्र फक्त यरूशलेम नगरीविषयी भाकीत करत नाही. अनेक लोकांना वाटतंय यरूशलेम नगरीविषयी सांगितलंय, शेवटच्या काळाविषयी सांगितलंय, लढाईविषयी सांगितलंय. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे ना, मग यरूशलेमला पहिला वेळा पडणार आहे. मग तिकडं का वेळा पडला का आम्ही नीट होऊ, आम्ही सावध होऊ, तवर आम्ही नंगानाच करू, तवर आमच्या मनावर साथ पाहिली, तवर आम्ही आईश करून घेऊ. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या सगळ्या पापांचे शुद्धीकरण करतं. कारण प्रभू येशू ख्रिस्त दयेचा सागर आहे, कारण प्रभू येशू क्षमेचा सागर आहे, करुणेचा सागर आहे, आमक्याचा सागर आहे, फळण्याचा सागर आहे. सगळे सागरच आहेत. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, परमेश्वर भस्म करणारा अग्नी देखील आहे, हे विसरता कामा नये. आणि तो अग्नीनेच प्रकट होणार आहे. आणि आमचा न्याय देखील अग्नीनेच काय होणार आहे. आणि आम्हाला न्याय झाल्यानंतर देखील जर आम्ही धोरणात असलो तर इकडं, पण धोरणात नसलो तो अग्नीतच. अग्नी शब्द कायम कंटिन्यू राहू द्या लक्षामध्ये. जाळ, जाळ, धोन्या, अग्नी, पेटवणं, अग्नीच्या जिभा, हा शब्द कंटिन्यू लक्षात असू द्या. कारण जर आम्ही भूतलावर असताना पश्चाताप केला नाही, परमेश्वराच्या वचनावर भरोसा ठेवला नाही, सत्याचा मार्ग स्वीकारला नाही, स्वतःला जर बदललं नाही, तर निश्चित अर्थाने आम्हाला येत्या दिवसामध्ये अग्नीच्या बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. आमचा न्याय अग्नीने होणार. आणि न्याय होत असतानाची अग्नी जी आहे तिला म्हणतात वचन. नंतर आम्हाला अग्नीच्या सरोवरात, मग ते अधोलोक असेल, नंतर आम्हाला अग्नी, गंधक आणि त्याच्यापेक्षा भयानक ज्वाला, अग्नी, फायर, टेक इट फायर वाले, इथं फायर कमी करा, नाही तर त्या फायर मध्ये खूप तो मोठा फायर आहे. तिथं काही लाकडही संपत नाही, तिथं गॅसही संपत नाही. तिथला फायरचे विषयच नाही हो. इथं तरी गॅस संपन, लाकडं संपतील, पण तिथल्या फायर कंटिन्यू चालू राहतो. तो न विझणारी अग्नीची धगधगती भट्टी विझत नाही ती. तिचं गॅसही संपत नाही, तिथले लाकडही संपत नाही. तिला प्रज्वलित करण्याला लागणारं पेट्रोलियम जे काही पदार्थ असतील, उदाहरणार्थ रॉकेल, डिझेल, पेट्रोल पेटवणारे, हे पण संपत नाहीत. आणि टाकायची गरजही नाही. तिथे एकदा का पेटवली ती भट्टी की सार्वकालिक, जसं सार्वकालिक जीवन आहे, सार्वकालिक सुखलोक आहे, सार्वकालिक स्वर्ग आहे ना, तसंच सार्वकालिक अग्नीच्या भट्टीमध्ये मग तिथं आम्हाला जळावं लागेल, तिथं आरडावं लागेल. आणि म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला विनंती करतो की काळाची पूर्णता जवळ झालेली आहे. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. ही काळाची गरज आहे, ही वेळ आमच्यासाठी आहे. आणि म्हणून आणखीन आपण पाहिलं की लोकसुवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 8 आम्ही पाहिलं. आणि त्या काळामध्ये पाहिलं की तो काळ जवळ आला आहे असं म्हणतील. यरूशलेमेला ज्यावेळेस वेळा पडेल ना, त्यावेळेस असं होईल असं लोकांना वाटतंय. जे शास्त्री पंडितले मोठमोठाले सुपर नॅशनल आणि त्याच्यापेक्षा मोठमोठाले पॉवर घेऊन आलेले आहेत ना, ते म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर पवित्र शास्त्राच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की यरूशलेम मध्ये वेढा पडेल आणि मग आम्ही सावध होऊ. मूर्खांनो, यरूशलेमला पडन तवा पडन, इथं पडून घेतलाय. इथं सगळीकडे लागलाय तो वेढा पडलाय. सगळ्या बाजूनी बुर्ज, सगळ्या बाजूच्या खिंडारे ढोसर झालीत, सगळ्या बाजूच्या भेताडी पडल्यात, आत्मिक भेताडी, धार्मिक भेताडी सगळ्या पडू पडू चालल्यात. वेळीच बुजवा, वेळीच त्याला आवर घाला, कारण तिथं पडन आणि मग आम्ही नीट होऊ. संधी मिळणार नाही, वेळच मिळणार नाही.
न जाणू तिथं येरुशलेमला वेढा पाडला आणि इकडे लगेच प्रभू येशू ख्रिस्त आला, मग काय करायचं? पण तिथून आपल्यापर्यंत बातमी येऊस तर बराच काळ वेळ समय हप्ते लोटले, तर आम्ही केव्हा सावध व्हायचं? नेटच जर बंद पडलं तिथलं काही खबरच नाही आली, मग आम्ही काय समजायचं? आणि म्हणून आता नेट चालू आहे ना, तर मग नीट व्हा. नेट बंद पडायच्या अगोदर नीट व्हा. जर नीट नाही झाले तर नेट बंद होणार एक दिवस. आणि मग ती नेट का बंद झालं की सर्व्हर डाऊन झाल्यानंतर आम्हाला आधो लोकांच्या सरोवरामध्येच आमची सुळकी निघाल. आणखीन एक रेफरन्स पाहूया, शेवटचा आपला वेळ झालेला आहे. लोक शुभवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 27 पाहूया. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. त्या काळी, त्यावेळी, त्या समयी, आणि तो समय जवळ आलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रिय याजक साहेबांनो, फादर साहेबांनो, पास्टर साहेबांनो, ही गोष्ट लोकांना तुम्ही शिकवा. शिकवत असाल अशी अपेक्षा बाळगतो. नसल शिकवत तर शिकवायला चालू करा, कारण ही काळाची गरज आहे. मी तुमचा मोठा भाऊ या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो. काही लोक माझ्यापेक्षा वयाने असले तर मी तुमचा छोटा भाऊ म्हणून सांगतो, आणि काही लोक आणखीनच छोटे असले तर मी देवाचा सेवक म्हणून या नात्याने सांगतो. एक बिलिव्हर्स भाऊ, एक विश्वासणारा, एक पालक नका समजू. मला एक साधा तुमच्या प्रमाणिक विश्वासणारा भाऊ समजा. मला जी सत्य समजलेलं आहे, मला जी सुवार्ता मिळालेली आहे, मला जे वचन समजलेलं आहे, ते वचन तुम्हाला समजावं आणि त्या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला एक आशीर्वादित जीवन मिळावं म्हणून देखील आम्ही झटलं पाहिजे. 28व्या क्रमांकाच्या वचनामध्ये देखील आम्हाला परमेश्वरचं वचन सांगत आम्ही पाहूया. या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, आणि आपली डोके असं वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. आम्ही वेळ पाहिला, युग पाहिलं, काळ पाहिला आणि समय देखील पाहिला. ह्या चारही गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि आपला विषयाची हेडलाईन्सच आहे वेळ, काळ, समय आणि युग. या चारही गोष्टी आम्ही या विषयामध्ये पवित्र शास्त्राच्या माध्यमातून सातत्याने पाहत आलेलो आहोत आणि आणखीन बऱ्याचशा भागामध्ये देखील पाहणार आहोत. आज आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार आपण याच वचनावर चिंतन, मनन आणि अध्ययन करणार आहोत. आणि म्हणून वचन पूर्ण करण्याच्या अगोदर, संपवण्याच्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एक वार आग्रहपूर्वक विनंती करू इच्छितो की माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रिय सेवकांनो, पास्टर वर्गांनो, याजक वर्गांनो, आम्हाला लोकांना आता सडेतोडपणे खऱ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. भले चर्च परत एकदा बंद पडले तरी चालतील, काही टेन्शन घेऊ नका. असं काही नाही की तुमच्या चर्चला भरपूर गर्दी असली तरच प्रभू तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेणार आहे. तुमच्या चर्चला एकही नसलं आणि तुम्हाला स्वतःला चर्च जरी नसलं, स्वर्गाच्या राज्यात तुम्ही वचनावर जाणार आहे, तुमचे जीवन जगण्यावर जाणार आहे. तुम्ही कोणत्या मंडळीत गेले तर, किती मॉप मध्ये गेले तर, कोणत्या पाळक साहेबाच्या अंडर खाली काम करतात, त्याच्यावर तुमचं जाणं स्वर्गाच्या राज्यात नाहीये. आणि म्हणून तुमच्या लक्षात असू द्या, तुम्ही कोणत्या पाळक साहेबांच्या चर्च मध्ये किंवा संस्थेमध्ये आहेत किंवा मंडळीमध्ये आहेत किंवा ग्रुपमध्ये आहेत, हे मायने नाही राखत. तुमचा ग्रुप छोटा आहे का मोठा आहे का लय मोठा आहे, इंटरनॅशनल आहे, त्याचंही काही घेणं देणं नाही. त्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला किती आत्मसात केले, आम्ही कृतिशीलपणा किती आमच्या जीवनामध्ये, याच्यावर आमचा डिपेंड आहे. मग तो यावेळेस येईल ना राजपुत्रांनी, तो देवाचा पुत्र न्यायाधीश म्हणून, त्यावेळेस मग आम्हाला त्याच्या समोर उभा राहायला डेअरिंग होईल. तुम्ही कुठल्याही मिनिस्ट्रीचे असा, आपला वैयक्तिक वाद कुठल्या मिनिस्ट्रीशी नाही, कुठल्या संस्थेशी नाही, कुठल्या वैयक्तिक बिलिव्हर्स ग्रुपशी नाही, जगातल्या जेवढ्या काही संस्था, पतसंस्था जेवढ्या काही असतात ना, अजिबात आपल्याकडे कोणाशीच आपला वाद नाही. आम्हाला फक्त सत्य सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. नाही तर मग मला असं बॉन्ड पेपर लिहून द्या, ज्या ज्या संस्थेवाले आहेत, मंडळीवाले आहेत, ग्रुप आहेत, आमच्याच मंडळीमध्ये ख्रिस्त आहे, बाकीच्यांच्या नाही. आमची मंडळीच ख्रिस्तानी रचलेली, आमच्याच मंडळीचा ख्रिस्त आहे, यांच्या नाही. अनेक लोकांकडे प्रार्थना केल्या, नाही आम्ही बिलिव्हर्स आहोत, एक म्हणतो आम्ही पेंटेकोस्टल आहोत, एक म्हणतो आम्ही ओनली जीसस वाली आहोत, आम्ही म्हणतो एक यहोवा विटनेस वाले आहोत, एक म्हणतो आमचा स्वतःचा सेपरेट ताफा आहे, जसं बँड वाल्याची कंपनी.
आमचे वैयक्तिक आमच्या घरातच आहे बाबा, आम्ही काही कुणाला डिमांड देत नाही. हा, आम्ही आमचंच बसवतो, आमच्या स्टेजवर आमचेच असते तर आम्ही कुणालाच घेत नाही. ठीक आहे, नका घेऊ, काही अडचण नाही, पण तू प्रभूला तर तुमच्या स्टेजवर बसू द्या. आज लोकांनी मंडळांची नावं, मंडळे भरपूर स्थापन केल्या, संस्था भरपूर स्थापन केल्या, नावं वेगवेगळे दिले, लोक भरपूर केले, चर्च मोठमोठाले झाले, मोठमोठ्याले त्यांच्या मिनिस्टर झाल्या, मोठमोठ्याले त्यांचे नावं गावं झाले, मोठमोठ्याले ग्रॅज्युएट झाले ते लोक. आपण प्रभू तुमच्या जवळ, त्या प्रभूला सुद्धा आकडून दिलं राव. का म्हणून आकडून दिलं? का अजून एक सीट जादा बसेल ना चर्च मध्ये. प्रभू तू जरा बाजूला होय बरं, तुझी अडचण होती, कारण तो जो आलाय ना पाठीमागून, तो जरा जादा दानपात्र देतो, तू प्रभू तू बाजूला होय बरं. अवय असं झालंय, ही काळाची लक्षणं. प्रभूला स्थानच नाही हो चर्च मध्ये, मंडळीमध्ये, सहभागितेमध्ये, आराधनामध्ये, कशाच मध्ये नाही. प्रभूला तुटाक बसवलंय तिकडे आपल्या लांब. आणि म्हणून तो प्रकटीकरण 3:20 मध्ये होतो, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील मी त्याच्याबरोबर जाईल. आजची परिस्थिती, प्रभूसाठी कुणीच दार उघडीत नाही, बाकीच्यासाठी उघडतात, कारण त्यांच्यापासून आपल्याला फायदा आहे. आणि ज्याच्यापासून आम्ही जिवंत आहोत, जो आम्हाला संरक्षण देतो, त्यालाच आम्ही घराच्या बाहेर आखडून दिलंय. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, ही काळाची गरज आहे, त्याला तुम्ही आतमध्ये घ्या. त्याला जोपर्यंत तुम्ही आतमध्ये घेत नाहीत, तोपर्यंत तुमच्यामध्ये आतमध्ये बसलेल्या दुष्ट गोष्टी, पापाचा पसरा, पापाचं गठुड बाहेर निघणार नाही. आम्ही म्हणतो चांगलंय, छान वाटतंय, बरं वाटतं, लयाश वाटतं, लय भारी वाटतं, लय सुख वाटतं. आणि नाताळ आले ना, 10-15 दिवस तर कसे जातात कळतच नाही. जीवनात फक्त 10-12 दिवसातच हर्षण आनंद होतो बघ. सगळ्या गोष्टीची मुबलक असते. कुणी काहीही करा, कुणी कसंही करा, काही कसंही वागा, काही नाही होत. लय आनंद, लय मजा, रातचा निराचन, थंडीचं एकदम भारी वाटत. हे नालास्तीपणाची लक्षण आहेत, हे ख्रिस्तीपणाची लक्षणं नाहीत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, येणाऱ्या नाताळाच्या सणाची तयारी करत असताना काळ, वेळ, समयाची खबरदारी घ्या आणि पश्चाताप करा आणि सत्य सुवार्तेवर विश्वास ठेवा आणि प्रभूमध्ये वाढा. परमेश्वर करो तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. त्या ठिकाणी आपण थांबूया. पवित्र थोरसेनाधीश बापा, जशा होतो तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना विनंती करतो, या वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला काळ, वेळ, समयाविषयी शिकवलेला आहेस. परमेश्वर देव बाप्पा, आम्ही पश्चाताप करावं आणि सुवार्तेवर विश्वास ठेवावं म्हणून तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी मागणी मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा आजचे कर असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.